ही हाय पेड एम्प्लॉयमेंट आहे, ती आउटसोर्सिंग नाही आहे आणि त्याच्यामुळे GCCमुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था बदलते आहे आणि मला आनंद आहे की देशामध्ये GCC इकोसिस्टीममध्ये पुणे आता खूप पुढे आलेलं आहे। मागच्या वर्षी एकूण GCC स्पेसेसमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर होतं, यावर्षी कदाचित ते पहिल्या क्रमांकावर येईल। आपला प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा सगळ्या शहरांमध्ये ही GCCची इकोसिस्टीम तयार करायची आहे। त्याच दृष्टीने ही जी परिषद झाली त्याच्यामध्ये आज दिवसभर महाराष्ट्राची पॉलिसी, त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली आहे। आज तरी देशामध्ये सगळ्यात चांगली पॉलिसी आपली आहे, पण त्यातही काही बदल त्यांना अपेक्षित आहेत, ते बदल करण्याची तयारी आपण दाखवलेली आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे महाराष्ट्र देशाच्या GCC रेव्होल्यूशनला लीड करेल आणि पुणे ही त्याची राजधानी असेल। अनेक कंपन्या ज्या आहेत त्या रस्त्यांवरती खड्डे असल्यामुळे सोडून जाण्याची चाकणचा प्रश्न अतिशय जेन्युइन आहे, त्या संदर्भात एक बैठक झालेली आहे। हा पावसाळा संपल्यानंतर तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अपग्रेड करण्याचं काम आम्ही करू आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करण्याची गरज आहे ती म्हणजे आपण इतके वर्ष इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्ट तयार केला, पण जोपर्यंत या MIDC एरियाजला टाउनशिपमध्ये आपण परिवर्तित करत नाही तोपर्यंत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण अपग्रेड करू शकत नाही किंवा त्याचा रखरखाव नीट होत नाही। म्हणून आता नगर विकास विभाग आणि MIDC उद्योग विभाग या दोघांनाही टार्गेट दिलं आहे। पहिल्यांदा पुण्याच्या जवळच्या ज्या चांगल्या आमच्या MIDCs आहेत यांना इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये परिवर्तित केलं की मग तिथेच पैसा उभा होईल आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही देखरेख आहे ती करता येईल। पण मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की चाकणचा विषय अतिशय गंभीरतेने घेतलेला आहे आणि आम्ही सोडवतो। रेल्वेचा विषय परवा आंदोलन झाली, जो पुणे नाशिकच्या संदर्भात आंदोलन झालं त्या आंदोलनापूर्वीच महाराष्ट्र सरकारने काकोडकर साहेबांच्या नेतृत्वात एक समिती केली आहे। केंद्र सरकारनेही त्यांचे जे मेंबर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत रेल्वे बोर्डाचे त्यांना त्या कमिटीचा मेंबर केलेला आहे। या कमिटीला जे काम दिलं गेलं आहे, ही जी काही 40 देशाची ऑब्झर्वेटरी आहे, या ऑब्झर्वेटरीमधनं ही रेल्वेची लाईन जाते, तर त्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीनं ऑब्झर्वेटरीलाही अडचण होणार नाही आणि रेल्वेचा मार्ग जाऊ शकेल अशा पद्धतीनं त्यांना त्याचा अभ्यास करायला सांगितलं आहे। मला विश्वास आहे की काही ना काही त्यातनं मार्ग निघेल। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक संदेश दिला की 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्टपर्यंत देशातल्या सगळ्या युवांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपली देशभक्ती तर प्रदर्शित करायचीच आहे, पण देशाच्या प्रती आपली प्रतिबद्धता देखील, त्याची उजळणी देखील करायची आहे आणि म्हणून तिरंगा रॅली चालली आहे। पुण्यामध्ये तिरंगा रॅलीत अभूतपूर्व अशा प्रकारचं पुण्यातल्या युवांनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि एक प्रकारे ज्याला आपण तिरंगा आपला जो ध्वज आहे त्या ध्वजाचा समुद्र हा इथे पाहायला मिळाला आणि विशेषतः तरुणाईचा उत्साह हा अतिशय आनंदित करणारा होता। राज्यामध्ये दूध प्रकल्पांच्या बद्दल अनेक कारवाया मोठ्या करतो आपण। प्रकल्पाविषयी कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती। पालघरचा जो दूध प्रकल्प आहे त्याची जागा APMC मार्केटला देण्याचा निर्णय घेतला, मग तिथल्या रहिवाशांचा काही निर्णय झालाय? त्यांना पालघरचा दूध प्रकल्प नाही आहे, पालघरमध्ये 40 वर्षापासून आपण एक जागा आरक्षित करून ठेवली आहे जी दुग्ध विकास विभागाकरता ठेवलेली आहे, परंतु आता दुग्ध विकास विभागाला ती जागा नको असल्यामुळे त्या ठिकाणी इंडस्ट्रीला ती जागा द्यावी असा निर्णय आपण घेतलेला आहे। ही सगळी जागा ॲक्वायर्ड लँड आहे, त्याचे त्यावेळी पूर्ण पैसे दिलेले आहेत, तथापि काही गावकऱ्यांच्या समस्या आहेत त्या आम्ही समजून घेऊ। राज्यात पुन्हा शिवराळ भाषणं सुरू झाली,
राज्यात पुन्हा शिवराळ भाषण सुरू झाली. आंदोलन होत आहे किंवा जी हे महाराष्ट्राला परवडणारं काय आहे? पुन्हा जातीवादी, पुन्हा दंगली. दिलेली प्रमाणपत्र आहेत ते रद्द करतायत. थेट सरकारवरतीच टीका केली. मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो, सरकार संविधानापर्यंत प्रमाणे चालतं आणि यापुढेही सरकार संविधानाप्रमाणेच चालेल. सरकार दबावाने चालत नाही आणि नियमबाह्य चालत नाही. मात्र सरकार सगळ्यांचं ऐकून घेतं. सगळ्यांचं ऐकून घेणं ही सरकारची जबाबदारी असते. कोणी चांगल्या शब्दात मांडतं, कोणी वेगळ्या शब्दात मांडतं. कुठल्याही शब्दात कोणी मांडलं, पण जर जनहिताचं असेल तर ते ऐकलं जाईल. संविधानात बसणार असेल तर ऐकलं जाईल. संविधानात बसणार नसेल तर ऐकलं जाणार नाही. होणार का त्या भाषेवर? असं आहे, अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं झालं, ते काय पहिल्यांदा आहे का? पण ते चाललंच आहे. आमचं लक्ष समाजाकडे आहे. आणि मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं ते इतर कुठल्याही सरकारने केलं नाही.